Hello friends, welcome to Shaikshanik Maharashtra YouTube channel. In this video, we are going to learn PAT Baseline Test Class 7 Subject English. मित्रांनो, इंग्रजी विषयाचा इयत्ता 7वीचा हा पेपर आपण समजून घेणार आहोत. यामध्ये ओरल म्हणजे तोंडी परीक्षा आणि रिटन म्हणजे लेखी परीक्षा असे दोन भाग आहेत. ओरल क्वेश्चन या पद्धतीचे असतील. रिस्पॉन्ड द फॉलोइंग क्वेश्चन्स ओरली. खालील प्रश्नांची तोंडी उत्तरे द्या. हु इज द हेड ऑफ युअर फॅमिली. तुमचे कुटुंब प्रमुख कोण आहे? व्हॉट डू यू लाईक टू डू इन युअर फ्री टाइम. तुमच्या मोकळ्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायला आवडेल? हाऊ डू यू फील इन द फेस्टिव्ह सीझन. म्हणजे सणाच्या कालावधीमध्ये, सण उत्सवाच्या कालावधीत तुम्हाला कसे वाटते? व्हॉट वुड यू लाईक टू टेल मी अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्याविषयी माहिती सांगायला आवडेल का? क्वेश्चन सेकंड आहे ओरल सेक्शन मध्ये. रीड अलाउड द फॉलोइंग पॅसेज. हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला 5 गुण आहे. हाऊ ग्लास इज शेप्ड अशा पद्धतीने. रायटिंग सेक्शन या ठिकाणी सुरू होत आहे. बट बिफोर मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. बेस्ट ऑफ लक फॉर दिस एक्झाम. रायटिंग सेक्शन क्वेश्चन थर्ड. Frame WS question by using the following words. How, when, where, who, what. Dash is your name. What is your name? Dash old are you? How old are you? Dash do you live? Where do you live? Dash do you come to school? When do you come to school? Dash is your best friend. Who is your best friend? अशा पद्धतीने वर्डचा योग्य वापर आपण या वाक्यांमध्ये केलेला आहे. Question 4. Match the underlined word with column A with their correct parts of speech in the column B. The train stopped at the station. Stopped is the verb. Vinay is the tallest boy. Vinay is the noun. The cow is useful animal. Useful is the adjective. They are true friends. They is the pronoun. And Riya is walking slowly. Telling more about the action is called adverb. ऑप्शन सी या पद्धतीने आपण जोड्या याच्या लावलेल्या आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा. रीड द पॅसेज अँड कंप्लीट द टेबल विथ नेसेसरी इन्फॉर्मेशन. IPL 2024. Here is the schedule for Indian Premier League 2024 season. The timetable shows the play-off from 14th May to 19th May. हा उतारा पूर्ण वाचून हा टेबल्स आपल्याला तयार करायचा शॉर्ट मध्ये. टीम्स, डेट अँड व्हेन्यू. टीम DC वर्सेस LSG. डेट आहे 14th मे आणि व्हेन्यू म्हणजे सामन्याचं ठिकाण असणार आहे त्या ठिकाणी दिले. डॅश वर्सेस डॅश 15th मे आणि गुवाहाटी 15th मे ला कोणताही असणार आहे. RR वर्सेस PBKS 15th मे आणि गुवाहाटी. SRH वर्सेस GT आणि डेट या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायची आहे. तर डेट आहे 16th मे हैदराबाद. आता डॅश वर्सेस डॅश 17th मे ला जो मॅच आहे ती कोणाविरुद्ध आहे ती बघा. MI वर्सेस LSG आणि मुंबई. RCB वर्सेस CSK. डेट आहे 18th मे आणि या ठिकाणी व्हेन्यू म्हणजे ठिकाण आपल्याला सांगायचंय बेंगळुरू. अशा पद्धतीने हा या ठिकाणी टेबल आपण पूर्ण केलेला आहे. क्वेश्चन. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. हा पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि खाली ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बाय युजिंग द करेक्ट ऑप्शन. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस्ड टू रॅक्स. द रिच यंग मॅन ऑफर्ड टू पे 8 coins. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स अकॉर्डिंग टू द देअर सिक्वेन्स फ्रॉम द पॅसेज. आपण यापूर्वी जो उतारा वाचलेला आहे तर ही वाक्ये उतार्यानुसार आपल्याला लावायची आहे. तर सर्वात प्रथम वाक्य येतं आणि सेकंड, थर्ड अँड फोर्थ या पद्धतीने. राईट द रिझन्स. द फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस बिकॉज.
No one will be able to wear it now. Question 7. Read the poem carefully and do the activities. Play by day and night. याच्यावरती आपल्याला पुढे क्वेश्चन्स विचार. Write whether the following statements are true or false. All the children are happy. हे जे स्टेटमेंट आहे हे ट्रू आहे. Children want to make an onion ring. हे false आहे. Write two action words from the poem. Action word means verb, dance and sing. Write one pair of rhyming words from the poem. Rhyming words: all, ball, sing, ring. Arrange the steps given below in the correct sequence to make your own video on YouTube channel. या ठिकाणी सिक्वेन्स दिलेला आहे परंतु स्क्रॅम्बल झालेला आहे, मागे पुढे आहे. आपल्याला योग्य सिक्वेन्सनुसार तयार करायचा आहे ते आपल्याला आपला व्हिडिओ YouTube चॅनलवरती अपलोड करण्यासाठी. आपण पुढच्या याच्यामध्ये तो व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करायचा त्याच्या स्टेप्स बघा. फर्स्ट काय करायचं आपल्याला, तर चूज युअर टॉपिक अँड टार्गेट ऑडियन्स. सेकंड, प्लॅन युअर व्हिडिओ कंटेंट, रेकॉर्डिंग अँड एडिटिंग टूल्स. थर्ड, गेट रेडी टू शूट अँड प्रिपेअर युअर स्टेज. फोर्थ, डिझाइन a great YouTube thumbnail. Fifth, edit your YouTube video and improve it. Sixth, give catchy title and the description. 7, optimize your video for SEO. And last, upload your video, YouTube video and share it. या पद्धतीने कंप्लीट केल्यास आपल्याला पैकी या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओच्या मदतीने परीक्षेची चांगली तयारी करा. बेस्ट ऑफ लक. क्वेश्चन 9. कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिव्हन बिलो. सिली क्रो, ओपन, क्लेवर फॉक्स, पीस हे शब्द योग्य ठिकाणी टाकून आपली स्टोरी कंप्लीट करायची. वन्स अ क्रो फाउंड अ पीस ऑफ केक अँड फ्ल्यू विथ इट ऑन अ ट्री. A fox passed below the tree. He saw the crow with the piece of cake. His mouth started watering. He wanted to grab it but couldn't climb the tree. So the fox said, "Oh, what lovely voice you have. Please let me hear you sing." The silly crow opened his mouth to sing. As soon as he opened his beak, the piece of cake fell from the beak. The clever fox picked it up and ran away. अशा पद्धतीने हे योग्य वर्ड्स टाकून आपण ही स्टोरी पूर्ण केलेली आहे. राईट द सेंटेन्स अबाउट युअर सिटी, टाउन, विलेज विथ गाईडलाईन्स. आपल्या शहराविषयी किंवा खेड्याविषयी माहिती लिहायची आहे, गावाविषयी माहिती द्यायची. त्यामध्ये काय समाविष्ट असलं पाहिजे, तर गावाचं नाव, लोकेशन, ठिकाण, हाऊसेस, घरांची संख्या, पॉप्युलेशन, लोकसंख्या, प्रोफेशन, क्लायमेट, लाईफ अँड फीचर्स. तर आपण या ठिकाणी एक नमुना आन्सर तयार केलं आहे. आन्सर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. माय विलेज इज कॉल्ड, तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. इट इज लोकेटेड इन द नॉर्थर्न पार्ट ऑफ द कंट्री. या पद्धतीने आपण याविषयी माहिती कंप्लीट करू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. फॉर मोर व्हिडिओज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बाय बाय.